नमस्कार, आपण पाहत आहात झेडएस न्यूज निर्भीड पत्रकारिता निष्पक्ष बातमी। प्रत्येक क्षणाची अपडेट आता आपल्यापर्यंत। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत नागरदेवळे येथे फिनिक्सचे नेत्र शिबिर, गोरगरिबांसाठी आधार। महापौर ज्योतिताई गाडे। फिनिक्सचे स्वर्गवासी शिवाजीराव कर्डिले नेत्रालय उभारणीला नवनिर्वाचित महापौर व नगरसेवकांचे सहकार्याचे आश्वासन। 63 शिबिरार्थींवर होणार मोतीबिंदूच्या मोफत शस्त्रक्रिया। अहिल्यानगर प्रतिनिधी। फिनिक्स फाउंडेशनचे नेत्रशिबिर गोरगरिबांसाठी आधार ठरत आहे। लाखो रुग्णांना या शिबिराच्या माध्यमातून नवदृष्टी मिळाली आहे। या निस्वार्थ सेवेचा लाभ 3,76,000 गरजूंना मिळाला आहे। हे शिबिर घेत असताना कायमस्वरूपी सेवेच्या उद्देशाने फिनिक्सच्या माध्यमातून स्वर्गवासी आमदार शिवाजीराव कर्डिले नेत्रालय उभारण्याच्या त्यांच्या संकल्पाला सर्वपरीने सहकार्याचे आश्वासन महापौर ज्योतिताई गाडे यांनी दिले। फिनिक्स सोशल फाउंडेशनच्या वतीने महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त नगर तालुक्यातील नागरदेवळे येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी महापौर गाडे बोलत होत्या। यावेळी नगरसेविका गीतांजली काळे, आशाताई डागवाले, सुनीता भिंगारदिवे, पूर्णिमा गव्हाळे, नगरसेवक निखिल वारे, संजय चोपडा, प्रकाश भागानगरे, योगीराज गाडे, पैलवान महेश लोंढे, मोहित पंजाबी, अवधूत फुल सौंदर, ह.भ.प. कोऱ्हे महाराज, फिनिक्सचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे, ग्रामविस्तार अधिकारी नेताजी भाबड, माजी सरपंच राम पाणमळकर, सोनू भुजबळ, राहुल पानसरे, मयूर पाखरे, संजय शिंदे, सामाजिक कार्यकर्ते अण्णा चौधरी, साहित्यिक सुनील राऊत आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। पुढे महापौर गाडे यांनी फिनिक्सच्या माध्यमातून जालिंदर बोरुडे यांचे कार्य प्रेरणादायी आहे, असे निस्वार्थ सामाजिक कार्यकर्ते निर्माण झाल्यास समाजातील प्रश्न सुटून देशाचा विकास साधला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले। प्रास्ताविकात जालिंदर बोरुडे म्हणाले की शेतकरी व गरजू घटकातील ज्येष्ठ नागरिकांचे दृष्टिदोष दूर करून त्यांचे जीवन प्रकाशमान करण्याचे काम फिनिक्स फाउंडेशन करत आहे। सर्व महापुरुषांची जयंती, पुण्यतिथी, सण उत्सव फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक उपक्रमाने साजरे करून दर महिन्याला या शिबिराचे आयोजन केले जाते। नेत्रदान व अवयवदान चळवळीत देखील फाउंडेशनचे योगदान सुरू असून अनेक दृष्टिहीनांना नेत्रदानाच्या माध्यमातून नवदृष्टी मिळाली असल्याची माहिती त्यांनी दिली। या कार्यक्रमात नवनिर्वाचित महापौर गाडे यांच्यासह सर्व उपस्थित नगरसेवकांचा फिनिक्स सोशल फाउंडेशनच्या वतीने सन्मान करण्यात आला। ती आहे म्हणून या लघुपटाला बक्षीस मिळाल्याबद्दल सुनील राऊत यांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला। गीतांजली काळे, प्रकाश भागानगरे, संजय चोपडा व ह.भ.प. कोऱ्हे महाराज यांनी यावेळी या उपक्रमाचे कौतुक करून या उपक्रमासाठी सहकार्याची भावना व्यक्त केली। नागरदेवळे येथील संत सावता महाराज मंदिरात तज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची नेत्र तपासणी केली। या शिबिरात 417 रुग्णांची तपासणी करण्यात आली। 63 शिबिरार्थींवर पुणे येथील KKI बुधराणी हॉस्पिटलमध्ये मोतीबिंदूच्या मोफत शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत। यासोबतच ज्येष्ठ नागरिकांसाठी रक्तदाब, मधुमेह तसेच इतर आवश्यक आरोग्य तपासण्या देखील मोफत करण्यात आली। गरजू रुग्णांना अल्पदरात चष्म्याचे वाटप करण्यात आले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील राऊत यांनी केले। आभार नेताजी भाबड व राजेंद्र बोरुडे यांनी मानले। शिबिर यशस्वी करण्यासाठी गौरव बोरुडे, ओम बोरुडे, जय बोरुडे, जगदीश बोरुडे, सौरभ बोरुडे, विशाल भिंगारदिवे यांनी परिश्रम घेतले। न्यूज रिपोर्ट झहीर सय्यद। फिनिक्स फाउंडेशन जालिंदर बोरुडे यांचे सर्व सहकारी आज या ठिकाणी फिनिक्स फाउंडेशनमार्फत हे जालिंदर बोरुडे अत्यंत स्तुत्य असा उपक्रम ते राबवत असतात आणि त्यांनी त्यांच्या वेळोवेळी अनेक हजारो रुग्णांना चष्म्याचे वाटप असतील, तसेच मोतीबिंदूसारखे ऑपरेशन असतील तर ते आपल्या फक्त नागरदेवळापुरतंच नाही तर जिल्हाभर त्यांचं काम आहे आणि असं ते विनामूल्य निस्वार्थी सेवा ते करत असतात आणि त्यांच्यामार्फत आज 3,76,000 रुग्णांना म्हणजे वृद्ध असतील, माता भगिनी असतील, अत्यंत गरिबांना त्यांनी दृष्टी देण्याचं काम जालिंदर बोरुडे यांनी या ठिकाणी केलेलं आहे। तसेच त्यांनी आत्ताच सांगितलं का माझे वडील कर्डिले साहेबांच्या नावाने ते नेत्रालय
चालू करणार आहे. त्याच्यासाठी मी जालिंदर भाऊ बोरुडे यांना सांगते की माझं काही सहकार्य लागलं तर अवश्य सांगा आणि ते मी पूर्ण करण्याचं काम करेल. आणि या ठिकाणी आज जालिंदर भाऊ बोरुडेंचा आदर्श सगळ्यांनीच घेतला पाहिजे. म्हणजे असा समाजसेवक जर निर्माण झाले तर या देशात देश कुठच्या कुठे जाण्यास मदत होईल. मी आज या ठिकाणी जो आमचा सर्वांचा आदर्श स्तुत्य केलं जालिंदर भाऊ बोरुडे यांचे मनपूर्वक धन्यवाद मानते आणि आभार मानून मी थांबते. आज जालिंदर भाऊ बोरुडे यांच्या रूपाने नागरदेवळ्यामध्ये अत्यंत चांगलं समाजसेवी प्रवृत्तीचं नेतृत्व लोकसेवा करत असल्याने यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या नगर महानगरपालिकेच्या प्रथम नागरिक तसेच आमच्या भगिनी महापौर ज्योतिताई गाडे यांनी या ठिकाणी वेळात वेळ काढून या ठिकाणी त्यांनी उपस्थिती लावली. त्यांचे देखील मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो. त्यांच्याबरोबर प्रकाशजी भागानगरे साहेब गटनेते तसेच निखिलजी वारे साहेब सर्वांचाच नामोल्लेख करण्यापेक्षा या ठिकाणी त्यांची उपस्थित असलेली सर्व टीम नगरसेवक नगरसेविकाताई या ठिकाणी उपस्थित असलेले आमच्या गावचे माजी सरपंच रामजी बांगळकर साहेब, पंचायत समिती सदस्य माननीय पानसरे साहेब तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले सर्वच या कार्यामध्ये सहभागी असलेले सर्व जालिंदर भाऊ बोरुडे यांचे सहकारी यांचं या ठिकाणी पुन्हा ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायत नागरदेवळ्याच्या वतीने मी मनापासून आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असं माननीय अध्यक्षांच्या वतीने जाहीर करतो. फाउंडेशन व जालिंदर भाऊ बोरुडे त्यांचे सर्व सहकारी यांच्या वतीनं आज नूतन महापौर आणि सर्वच नवनिर्वाचित नगरसेवक नगरसेविका यांचा सत्काराचा कार्यक्रम त्याचबरोबर नेत्र तपासणी शिबिर या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या आमच्या अहिल्यानगरीच्या नवनिर्वाचित महापौर ज्योतिताई अमोलजी गाडे त्याचबरोबर आता या ठिकाणी मी नावं वेळ घालवत नाही आमचे सर्वच या ठिकाणी उपस्थित असलेल्या नगरसेविका असतील नगरसेवक असतील सामाजिक क्षेत्रात काम करणारी सर्वच मंडळी त्याचबरोबर ह्या गावचे सरपंच रामभाऊजी पानमळकर खऱ्या अर्थाने म्हणजे ही जी चळवळ जालिंदर भाऊनी सुरू केलेली ही खरंच म्हणजे कौतुकास्पद आणि गौरवास्पद आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी इतरांना दृष्टी देणं त्यांची व्यवस्था करून देणं. आपण पाहिलं असेल तर बऱ्याच वेळेला आपल्या वयोवृद्धांकडं बऱ्याच ठिकाणी काही ठिकाणी दुर्लक्ष केलं जातं. त्यांचे डोळे तपासणी म्हणलं ऑपरेशन म्हणलं तरी काही वेळेला कानाडोळा केला जातो. परंतु आपल्या या वडीलधाऱ्यांची सेवा करत असताना जालिंदर भाऊ गेल्या 25 वर्षापासून कुठलंही अनुदान न घेता या ठिकाणी ही सेवा करतात. खऱ्या अर्थानं त्यांच्यासाठी एकदा सर्वांनी आपण जोरदार टाळ्या वाजवायच्या की या व्यक्तीमुळं या ठिकाणी लाखो लोकांची तपासणी झाली. म्हणजे 2,76,000 म्हणजे माझ्या हिशोबाने देशातसुद्धा अशी व्यक्ती सापडणं हे दुरापास्त आहे. हे आपल्या नगरचं भाग्य आहे, आपल्या नागरदेवळ्याचं भाग्य आहे की अशी व्यक्ती आपल्यामध्ये राहून कुठल्याही प्रकारचा स्वार्थ न ठेवता केवळ एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपण जे काम स्वीकारलं ते अगदी मनोभावे ते या ठिकाणी करत असतात. खऱ्या अर्थानं एक नेत्र याच्यामध्ये काम त्यांचं या नगर जिल्ह्याला आणि या नागरदेवळ्याला खरं एक गौरवकार आणि कौतुकास्पद आहे. मी त्यांच्या या उपक्रमाला मनापासून अशा शुभेच्छा व्यक्त करतो आणि त्यांनी या ठिकाणी आम्हाला सर्वांना बोलवलं, आमचा मान सन्मान केला, आदर सन्मान केला त्याबद्दलही त्यांच्या या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो आणि आमच्या सगळ्यांच्याच वतीनं आपल्याला आश्वासित करतो की हा जो काही आपण उपक्रम करतात या उपक्रमासाठी जे जे काही सहकार्य आमच्याकडून तुम्हाला अपेक्षा जे करण्याचं या ठिकाणी आश्वासित करतो आणि थांबतो. जय महाराष्ट्र. मित्रांच्या क्रियाविधान प्रिजन पापसंहार एक बिलवून शिवार्पण भगवान नागेश्वरांच्या दरबारामध्ये संत चौथा महाराजांच्या पवित्र प्रांगणामध्ये गेले 25 वर्षापेक्षा जास्त काळ या ठिकाणी हे शिबिर होत आहे. मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू मोफत शिबिर या ठिकाणी होत आहे. फिनिक्स फाउंडेशनच्या माध्यमातून
आदरणीय आमचे जालिंदररावजी बोरुडे साहेब, जवळपास आपण आकडा ऐकलेला आहे 3,76,000 या ठिकाणी शिबिराच्या माध्यमातून त्या ठिकाणी ऑपरेशन झालेले आहे. खरं म्हणजे जगद्गुरु तुकोबाला जे म्हणतात, आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता, तो भगवान परमात्मा अशा आदरणीय बोरुडे साहेबांसारख्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी जगताला दृष्टी देण्याचं काम करतोय. खरं म्हणजे स्वार्थाने बरबडलेल्या जगतामध्ये परोपकाराकरता जगणारी क्वचितच माणसं आहेत आणि त्याच्यामध्ये लाखोमध्ये करोडोमध्ये त्या ठिकाणी एखादं व्यक्तिमत्व असतं. तेच व्यक्तिमत्व आदरणीय बोरुडे साहेब आहेत आणि त्यांचे सर्व सहकारी आहेत. भगवंताकडे एवढीच प्रार्थना करेल की अशाच प्रकारचं त्यांच्याकडून हे, कारण त्यांनी माणसामध्ये देव शोधण्याचं काम केलं आणि त्यांना तो माणसामध्येच देव सापडला. सावता महाराजांना जसं त्या ठिकाणी कर्मामध्ये परमात्मा पाहिला, कांदा मला भाजी अवघी विठाबाई माझी म्हणून सावता महाराजांनी शेती केली, तसं जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत या न्यायाने आदरणीय बोरुडे साहेबांनी सुद्धा माणसामधील असणाऱ्या देवाची सेवा करण्याचं ठरवलं आणि ती त्या ठिकाणी अव्याहतपणे त्या ठिकाणी ते करतायत आणि अशाच प्रकारची सेवा त्यांच्याकडून घडत राहावी अशी भगवान नागेश्वर श्री संत सावता महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि याच्याकरता सर्व सहकारी आणि बोरुडे साहेब या सर्वांना भगवंताने बुलंद आयुष्य, आयुर्वेद विद्या यशोबलम, दीर्घ आयुष्य त्या ठिकाणी निरोगी आयुष्य द्यावं ही भगवंताकडे प्रार्थना करतो. रामकृष्ण हरी. संचालक आमचे मित्र जालिंदरजी बोरुडे यांनी आजू सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला. दर महिन्याच्या 10 तारखेला गेल्या 15-20 वर्षापासून डोळ्याच्या शिबिराचं काम ते या ठिकाणी करत आहेत आणि या माध्यमातून त्यांनी नागरदेवळे गावचं नाव अतिशय उंचावर नेण्याचं काम केलेलं आहे. आणि आज या ठिकाणी नवीन उपमहापौर सर्व सदस्यांचा सत्कार त्यांनी या ठिकाणी आयोजित केला. त्याबद्दल उपस्थितांतर्फे आमच्या गावातर्फे त्यांचं मनपूर्वक असं स्वागत करतो, धन्यवाद देतो. आणि जवळजवळ किती झाले त्या वर्षात 3,76,000 लोकांचे डोळे चांगले करण्याचं काम या माध्यमातून यांनी केलेलं आहे. आणि निश्चितच चालू हो तुमच्यामुळं आम्हाला नागरदेवळीचं म्हणून ओळखते, आम्हाला पण आम्हाला या गोष्टीचा अभिमान वाटतो. परत एकदा आपल्याला या सर्वांच्या तर्फे मनपूर्वक अशा शुभेच्छा देतो आणि महापौरताई सर्व सदस्य उपमहापौर यांना आपल्या भावी काळासाठी मनपूर्वक अशा शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. फिनिक्स फाउंडेशन त्यांचे सहकारी यात माझे मित्र जालिंदर बोरुडे खूप आबाळानं काम करतात. 3,76,000 रुग्णांची तपासणी व त्यांना डोळे त्यांच्यावर ऑपरेशन असे काय छोटी गोष्ट नाही. एखादं आम्हीसुद्धा कार्यकर्तेच आहोत. एखादं शिबिर घ्यायचं त्याला किती त्रास असतो, किती त्याचं नियोजन करावं लागतं हे आमचं आम्हाला माहिती आहे. पण आपण सातत्याने, पण असं नाही की एकदा केलं आणि परत पुढच्या वर्षी केलं असं नाही, तर सातत्याने दरवेळेस या कार्यक्रमाचं नियोजन करतात. दरवेळेस तर आम्ही खूप वेळ जायचं येऊन गेलो त्याचं कार्य पाहिलेलं आहे. आम्हाला खूप अभिमान गर्व वाटतो का माझा मित्र इतकं चांगलं काम या नागरदेवळीसारख्या आपल्या छोट्याशा खेड्यामध्ये करतो. त्यांना मी या सर्व कार्यक्रमाला शुभेच्छा देतो. या व्यासपीठावर आमच्या महापौर ज्योतिताई गाडे, गटनेते आमचे प्रकाशजी भागरगिरी, आमचे सर्व सहकारी नगरसेवक उपस्थित आहेत, त्यांचे मी स्वागत करतो. आम्हाला बोलून सन्मान दिला, आमचा सत्कार करतो त्याबद्दल फिनिक्स फाउंडेशनचे मी आभार मानतो. धन्यवाद. या ठिकाणी फिनिक्स सोशल फाउंडेशन आयोजित मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शिबिराचं उद्घाटन नुकतंच माननीय महापौर मॅडम यांच्या हस्ते झालेलं आहे. त्याचप्रमाणे नवनिर्वाचित सर्व नगरसेवक व महापौरांचा सत्कार या फिनिक्स सोशल फाउंडेशनने आयोजित केलेला आहे. याबद्दल प्रथमतः आम्ही फाउंडेशनचे जालिंदरजी बोरुडे साहेब, त्यांचे सर्व सहकारी व त्याचप्रमाणे या नागरदेवळे गावाचे सर्व ग्रामस्थ यांचं प्रथमतः मनपूर्वक आभार मानते, त्यांना धन्यवाद देते. आज आपण म्हणतो की असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी, या उक्तीप्रमाणे बोरुडे साहेबांनी गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी या शिबिरांचं आयोजन करून आताच आपण सर्वांनी आकडा ऐकलेला आहे की 3,76,000 जणांचं या ठिकाणी डोळ्याचं ऑपरेशन झालेलं आहे. तर आज या ठिकाणी एवढं सांगू शकते की मी 2003 साली पहिल्यांदा या ठिकाणी कार्यक्रमाला आले होते आणि त्याच वेळेस त्यांचं कार्य पाहिलेलं आहे. तेव्हापासून अनंत काळ हे कार्य चालूच आहे आणि त्यांचं कार्य फार मोठं आहे. पण त्यांच्या इतकं नाही, पण फुलाच्या पाकळीप्रमाणे
कार्य आम्हाला साहेब करता आलं तर आम्हाला त्याचं नक्कीच आमचं तुम्हाला सहकार्य राहील असं या ठिकाणी मी आज आवर्जून सांगते आणि आज या ठिकाणी आमचे सर्वांचे सत्कार केले त्याबद्दल धन्यवाद देते आणि थांबते.